तयार व्हा एका सामान्य मुलाच्या प्रवासाला, ज्याला जमनापारमधून साऊथ दिल्लीपर्यंत पोहोचायचं आहे. आणि त्याच्यासोबत येतात भ्रष्टाचार, फसवणूक, प्रेम आणि थरारक ट्विस्ट, जिथे प्रत्येक निर्णय, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक धोका बदलतो भविष्य. हा आहे शांकीचा प्रवास, जिथे केवळ हुशारी नाही तर शौर्यही लागते. पहा आणि अनुभव घ्या या थरारक कथेतला प्रत्येक ट्विस्ट. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण जमनापार या सिरीजचे सर्व एपिसोड्स एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. एपिसोड 1 मध्ये आपण पाहतो जमनापारमध्ये राहत असलेला शांतनू, ज्याला सगळेजण शॉंकी म्हणून ओळखतात. यावेळी त्याचं सीए फायनल इयर आहे आणि तो आपली आर्टिकलशिप पूर्ण करत आहे. शॉंकी तयार होऊन खाली येतो आणि इथे आपण शॉंकीच्या आईवडिलांना पाहतो. आपल्याला कळतं की शॉंकीचे वडील केडी बन्सल हे देखील सीए आहेत आणि स्वतःचं सीए कोचिंग सेंटर चालवतात. केडी शॉंकीला इतकं उशिरा उठल्याबद्दल रागवतात. म्हणतात की करिअर हातून निघून जाईल. त्याचबरोबर ते शंतनूला कधी-कधी कोचिंगमध्येही येण्यास सांगतात. हे सर्व ऐकून शंतनू नाश्ता न करता आपल्या आर्टिकलशिपवर निघतो. तिथे पोहोचल्यावर तो सर्वप्रथम आपल्या बॉस लोहियासाठी चहा बनवतो. त्यावेळी आपल्याला मोहन नावाचा मुलगा देखील दिसतो, जो आपली आर्टिकलशिप पूर्ण करत आहे. नंतर लोहिया शॉंकीला जवळ बोलवतो आणि त्याला समजतं की सीए प्रतीक सध्या मुंबईत आहे. म्हणून लोहिया एका क्लायंटसाठी काम थांबवत होता. त्यानंतर लोहिया शंतनूला डेटा एंट्री आणि लहान-मोठ्या फर्मच्या ऑडिटचे काम देतो. शंतनू म्हणतो, "मी इथे 2 वर्ष काम करत आहे. आता तरी कुठला मला मोठा क्लायंट द्या. मी प्रतीकच्या जागी गुडगाव क्लायंटला हँडल करू शकतो." पण लोहियाची शकल पाहून शॉंकी चुपचाप सांगितलेल्या डेअरीवर ऑडिट करायला निघतो. मोहन त्याच्यासोबत जातो. तिथे पोहोचून दोघंही संपूर्ण डेअरीचं ऑडिट करतात. इकडे आपण केडीला पाहतो, जे आपल्या मुलांना सीएचं महत्त्व समजावत आहे, की सीएच्या सिग्नेचरमध्ये किती पॉवर असते. नंतर केडी आपल्या असिस्टंटकडे येतो आणि त्याच्या बोलण्यावरून समजतं, की ही लोक ऑनलाईन मार्केटमध्येही उतरायचा प्रयत्न करत आहे, ज्यासाठी केडी फारसा उत्साहित नाही. तो आपल्या असिस्टंटला मुलांना कोचिंग जॉइन करवायला सांगतो. त्यानंतर एक मुलगा येतो आणि विचारतो, की "शॉंकी भैय्या संध्याकाळी क्लास घेणार का?" त्याचे काही डाऊट्स आहे, परंतु असिस्टंट नकार देतो. केडीला शॉंकी कोचिंगसाठी येत नाही हे आवडत नाही. रात्री शॉंकी अभ्यास करत असतो आणि घरात थोडंसं भांडण होतं. तंग होऊन तो लायब्ररीकडे जातो. शॉंकीला पाहून असं वाटतं की त्याला जमुना पारमध्ये राहणं आवडत नाही. पुढच्या सकाळी शांतनू सर्वप्रथम केडीच्या कोचिंगला जातो आणि सर्व मुलांच्या शंका क्लिअर करतो. यावरून आपल्याला कळतं की शॉंकी अभ्यासात खूप जास्त हुशार आहे. हे पाहून केडीला देखील आनंद होतो की शॉंकी कोचिंगमध्ये शिकवायला आला आहे. आर्टिकल शिपवर असताना लोहिया शॉंकीला बोलवतो आणि विचारतो, "गुडगाव क्लायंट हँडल करणार का?" शॉंकी हे ऐकून खुश होतो आणि आणि प्रतीक्षा न येण्यामुळे तो शॉंकीला तिकडे पाठवतो. शॉंकी मेट्रोने थेट गुडगाव पोहोचतो आणि तिथलं वातावरण पाहून त्याचे होशच उडतात. कारण ही दुनिया जमुना पारपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यानंतर शॉंकी त्या ऑफिसमध्ये जातो आणि पहिल्यांदा येत असल्यामुळे त्याला काहीही माहिती नसतं. कार्ड कसं लावायचं, आत कसं जायचं. वॉचमन त्याला मदत करतो. एक मुलगी त्याला त्याची डेस्क दाखवते. शंकीला तिथे छान वागणूक मिळते आणि तो विचार करतो, "मी इथे आधी का नाही आलो?" नंतर त्या कंपनीचा बॉस येतो. शंकीला काम सांगतो आणि निघून जातो. शॉंकी काम पटकन पूर्ण करून रिपोर्ट देतो, ज्यावर बॉस खूप खुश होतो आणि शॉंकीची खूप तारीफ करतो, की तुमच्यासारखे सीए आमच्या कंपनीत असायला हवेत. शॉंकी हे ऐकून खूप खुश होतो. शॉंकी घरी जात असताना कंपनीकडून त्याला स्पेशल कॅब पाठवली जाते आणि तो आरामात घरी पोहोचतो. रस्त्यात थोडी सिगारेट देखील घेतो. इथे एपिसोड 1 संपतो. एपिसोड 2 ची सुरुवात होते, जिथे शॉंकी कोचिंगमध्ये बसून एसीची थंड हवा घेत असतो. अचानक केडी येतो आणि एसी बंद करतो, कारण बिल जास्त येईल. शॉंकी म्हणतो, "माझ्या खोलीची एसी ठीक करून द्या, नाहीतर व्यवस्थित अभ्यास करता येणार नाही." यावर त्याचे वडील त्याला बोलू लागतात. शॉंकी मग आपल्या आर्टिकलशिपसाठी निघतो. रिक्षामध्ये जात असताना त्याला रजत थापर नाव ऐकू येतं. तो जमुना पार सोडून मोठा व्यावसायिक झाला आहे आणि लवकरच त्याचा एक इव्हेंट होणार आहे. हे ऐकून शंकीही विचार करतो की तो देखील मोठा सीए बनेल आणि जमुना पार सोडून जाईल. आपल्याला समजतं की इव्हेंटचा पास शॉंकीने आधीच खरेदी केला होता. नंतर शॉंकी आणि मोहन डुप्लिकेट जुते विकणाऱ्या शॉपचे अकाउंट ऑडिट करण्यास आले. पण शॉंकी इरिटेट होतो, कारण गुडगाव क्लायंट किती चांगले काम करवतात आणि हा तर लोकांना व्यवस्थित बसायला देखील देत नाही. शॉंकी तिकडून निघून जातो. दरम्यान आज सीए कौन्सिलची बैठक चालू होती, जिथे त्या एरियातील कोचिंग सेंटरचे मालक आले होते. तिथे राणा नावाचा माणूस आपली कोचिंग प्रमोट करतो, ज्यावर केडी चिडतो आणि म्हणतो, की "फक्त तुमच्या कोचिंगमध्येच मुलं शिकत नाही, आमच्याकडेही येतात." यावरून कळतं की केडी आणि राणा कॉम्पिटिशनमध्ये आहेत. राणा केडीपेक्षा पुढे गेला आहे आणि त्याने ऑनलाईन देखील आपलं नाव कमावलं आहे.
त्यांचा वाद वाढल्यामुळे काउन्सिल हेड पाठकजी हस्तक्षेप करतात आणि वाद थांबवतात. त्याचवेळी केडीला कळतं की राणाची मुलगी त्याच्या कोचिंग सेंटरमध्ये सामील झाली आहे, ज्यामुळे त्याचा व्यवसाय वाढला आहे. यावरून केडीला शंकी आठवतो, ज्याला आपल्या वडिलांच्या व्यवसायात कुठलाच रस नाही. दरम्यान शंकी ऐकतो की लोहिया मोहनला सांगतोय की प्रतीकची उद्या गुडगाव क्लायंटसाठी फ्लाईट बुक करावी. पण शंकी स्वतः गुडगाव क्लायंट हँडल करू इच्छितो, म्हणून तो मोहनला सांगून सस्ती फ्लाईट बुक करून घेतो, ज्यामुळे लोहिया खुश होईल आणि मोहनला देखील हे योग्य वाटतं. शॉंकीला वाटतं की सस्ती फ्लाईट असल्यामुळे ती उशिरा पोहोचेल आणि प्रत्येक वेळेत गुडगावला पोहोचू शकणार नाही आणि शॉंकी त्याच्या जागी त्या क्लायंटला अटेंड करेल. त्यानंतर केटी आज शॉंकीचं म्हणजे शंतनूचं एसी रिपेअर करून देतो. त्या रिपेअर करणाऱ्या व्यक्तीला सिगारेटचा बॉक्स वरून मिळतो, ज्यामुळे केडीला धक्काच बसतो. शॉंकी जेव्हा घरी येतो तेव्हा त्याच्या खोलीला ताळा लावलेला असतो. खाली चाबी घेण्यासाठी जेव्हा तो येतो तेव्हा तो पाहतो की घरात मातम चालू आहे आणि सिगारेटचा डब्बा समोर ठेवला आहे. हे पाहून त्याला समजतं की आता काय होणार आहे. तिथे शंकीची मोठी बहीण शैलजा आणि तिचे जिजू पारस देखील आहेत. केडी शंकीकडे पाहून जोरात बोलतो, पण पारस गोष्ट समजावतो आणि शंकीला सगळ्यांसमोर समजावतो की सिगारेट पिणे वाईट आहे. शंकीला नंतर कळतं की त्याला आता खालीच राहावं लागणार आहे, कारण केडीने त्याची खोली भाड्याने दिली आहे. शंकीला यावर धक्काच बसतो. पारस त्यांना गोष्ट समजावून आपल्या दुकानात जातो. रात्री शंकी शैलजाच्या खोलीत येतो आणि कळतं की शैलजाने लग्नानंतरही आपली खोली सोडली नाही आणि जेव्हा तिची मर्जी होते तेव्हा ती इथे राहायला येते. त्यामुळे शंकीला आता त्याच खोलीत ॲडजस्ट करावं लागणार होतं. पुढच्या दिवशी शंकी तयार होऊन गुडगावसाठी निघतो, कारण त्याला माहिती आहे की प्रतीक वेळेवर पोहोचणार नाही. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर शंकी पाहतो की त्या बॉससोबत तर प्रतीक उभा आहे आणि हे पाहून तो लगेचच तिकडून निघून जातो. शंकी जेव्हा कॅबची वाट पाहत उभा होता, तेव्हा प्रतीक कंपनीच्या कारने तिकडून जात होता आणि त्याने शंकीला पाहिलं असतं. तो शंकीला क्लायंट सोर म्हणून बोलावतो आणि बोलतो की तो लोहियाकडे तर नक्कीच येईल, तेव्हा तुला बघून घेईल. हे ऐकून शंकीची अवस्था खराब होते आणि इथेच एपिसोड 2 संपतो. एपिसोड 3 ची सुरुवात होते. रॉकी झोपेतून उठतो आणि त्याला आठवतं की आज रजत थापरचा इव्हेंट आहे. शंकी वरच्या मजल्यातील किरायेदारांना डाटायला जातो की पाण्याची टंकी बंद करा, पण त्यांना पाहून तो स्वतःच घाबरतो, कारण ते दोघे बॉडी बिल्डर होते. शेवटी शंकी चुपचाप जाऊन पाण्याची टंकी बंद करतो. यानंतर शंकी इव्हेंटसाठी तयार होतो. त्याची आई त्याला नवीन शर्ट देते आणि शंकी सिगरेट पिण्याबद्दल माफी मागतो. त्यावर त्याची आई त्याला माफ करते. शंकी त्या इव्हेंटमध्ये पोहोचतो. त्याला स्टेजवर थेट रजत थापाकडून प्रश्न विचारण्याची संधी मिळते, कारण तो एक अभ्यासू मुलगा आहे. पण शंकेची बारी आली तेव्हा तो अचानक ब्लँक होतो आणि यावर त्याचा खूप मजाक उडवला जातो. नंतर शंकी राणा सरला भेटतो आणि राणा सर त्याला सांगतो की जमुना पारच्या मुलांबरोबर असंच होतं. तिथे राहून त्यांना फार काही शिकायला मिळत नाही आणि त्यात आत्मविश्वासाची कमी. राणा शंकीला सुचवतो की गुडगावमध्ये आर्टिकलशिप कर, ज्यामुळे त्याला चांगला एक्सपिरियन्स मिळेल आणि शंकी यावर विचार करतो. यानंतर आपण केडीच्या ऑफिसचं दृश्य पाहतो. आज शंकीचा मित्र कॅमेरा रिपेअर करायला आला होता. तो सुचवतो की राणाचं लेक्चर लीक करावं, पण केडी त्याला पैसे देऊन पाठवतो, कारण तो नाव खराब होईल अशी कोणतीही हरकत करायला इच्छित नसतो. यानंतर शंकी घरी बसून विचार करतो की तो कसा ट्रान्सफर गुडगाव करू शकतो, कारण लोहिया त्याला सहज जाऊ देणार नाही. तो आपल्या मित्रांना हे सांगतो आणि मित्र त्याला एक धमाल योजना सांगतात. पुढच्या दिवशी शंकी जाऊन झोपलेला लोहियाचा फोटो काढतो आणि तिने मित्र मिळून लोहियाचं डेथ सर्टिफिकेट तयार करतात, जेणेकरून शंकी दुसऱ्या फॅममध्ये अर्ज करेल आणि सांगेल की त्याचा आधीचा बॉस मृत झाला आहे. त्यामुळे त्याला आता गुडगावच्या कंपनीत आर्टिकलशिप करावी लागेल. शंकी सर्टिफिकेट प्रिंट करायला लोहियाच्या ऑफिसमध्ये जातो. लोहियाने 3 दिवसांसाठी रजा घेतल्या असल्यामुळे तिथे पार्टी चालू होती. संधी साधून शंकी प्रिंट आउट काढतो आणि निघून जातो. पार्टी संपल्यानंतर मोहन पाहतो की प्रिंटरवर लोहियाचं डेथ सर्टिफिकेट पडलं आहे. इकडे आपण शांकीला बघतो, जो आपल्या फॉर्ममध्ये लोहियाचं डेथ सर्टिफिकेट लावणार असतो. पण घाबरून तो अप्लायच करत नाही, की कुठे मोठ्या फसकडीत फसायला नको. पुढच्या दिवशी मोहन सर्टिफिकेट सर्वांना दाखवतो आणि सर्वजण लोहियाला श्रद्धांजली देण्यासाठी येतात. हे पाहून शंकीला धक्का बसतो की ही गोष्ट कशी काही लीक झाली. तेव्हाच लोहिया येतो आणि खळबळ माजवतो. मोहन त्याला सर्व काही सांगतो आणि लोहिया तपासतो की प्रिंट कोणत्या कॉम्प्युटरवरून आली आहे. कळतं की तो शंकीचाच कॉम्प्युटर आहे. रॉकीला पकडलं जातं आणि लोहिया त्याच्या आई-वडिलांना बोलावतो. पुढच्या दृश्यात राणा लोहियाला सांगतो की शंकीचं ट्रान्सफर करायचं आहे आणि त्याच्या भूतकाळातील प्रकरण आठवण करून देऊन त्याला धमकावतो की ही गोष्ट इथेच थांबव, नाहीतर मी तुझ्या प्रकरणाबद्दल सगळ्यांना सांगेल. लोहिया चूप होतो. राणा शंकीला सांगतो की आता त्याचं ट्रान्सफर होईल आणि तो आरामात आर्टिकलशिप करू शकतो. तसंच त्यावेळी शंकीचे आई-वडील येतात. सत्य समजल्यावर केडी शंकीवर रागवतो. शंकी सांगतो की त्याने आर्टिकलशिपसाठी अर्ज केला नव्हता. राणा शंकीच्या बाजूने राहतो. केडी राणाला ऐकवत असतो
आणि शंकीचा केडीसोबत वाद होतो, ज्यात केडी त्याला थोबाडीत मारतो आणि शंकी रागाने तिकडून निघतो आणि इथेच एपिसोड 3 संपतो. एपिसोड 4ची सुरुवात होते. शंकीचं कुटुंब मंदिरात असतं, जिथे शॉंकी म्हणतो, "देवा, मी खूप ठिकाणी अर्ज केला आहे. फक्त कुठेतरी आर्टिकलशिप मिळू दे." त्याचवेळी शॉंकीला एका इंटरव्ह्यूचा मेसेज येतो आणि तो खूप खुश होतो. शॉंकी इंटरव्ह्यूसाठी जातो, जिथे त्याला सांगितलं जातं की तो अभ्यासात खूप चांगला आहे, पण त्याच्या सॉफ्ट स्किल कमी आहेत. क्लायंट फॉरेनचे आहेत, त्यामुळे त्याने आधी सॉफ्ट स्किल सुधाराव्या, मग अर्ज करावा. शॉंकी उदास होऊन नदीकाठी येतो. तिथे त्याला रानाची मुलगी भेटते, जी अनेकदा सिगरेट पिण्यासाठी तिथे येते आणि आज दोघं जण छान गप्पा मारतात. यानंतर शॉंकी ठरवतो की तो आपलं सॉफ्ट स्किल सुधारेल, कारण रानाची मुलगी इंग्रजी छान बोलते आणि तिला सगळं कळतं. घरी आल्यावर लोहिया देखील तिथे असतो. शंकीच्या आईवडिलांनीच त्याला बोलावलं असतं. ते बोलतात की त्यांनी शंकीला परत त्याच्या आर्टिकलशिपवर ठेवून घ्यावं. हे पाहून शंकीला आवडत नाही, पण करिअरच्या दृष्टीने त्याला हे करावंच लागतं. यानंतर शंकी आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी अभ्यास सुरू करतो. काही दिवसांनी पारस संपूर्ण कुटुंबाला लंचसाठी आमंत्रित करतो. सुरुवातीला शंकी कुणाशीच बोलत नाही, पण आज केडी त्याचा तुटलेला फोन पाहून त्याला नवीन फोन देतो. हे पाहून शंकी खूप खुश होतो आणि सगळं काही ठीक होतं. शंकी मग मन लावून अभ्यास करतो आणि संपूर्ण कुटुंब त्याला एक्झामसाठी पाठवतं. काही दिवसांनी निकालाचा दिवस येतो. पारसने आधीच बँडवाल्यांना सांगितलं होतं की शंकी सीए होणार आहे. निकाल पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात, कारण शंकीचा ऑल ओव्हर इंडिया 5th रँक आली होती, ज्यामुळे सर्वजण खूप जास्त खुश होतात. पुढच्या दिवशी गुडगावच्या एका मोठ्या कंपनीतून शंकीला जॉब ऑफर देण्यासाठी बोलावलं जातं आणि शंकी ऑफर लेटर घेतो. रात्री केडी शंकीसाठी माताचा जगराता आयोजित करतो, जिथे सगळे मोठ्या धूमधामीने जगराता साजरा करतात. यानंतर केडी सर्वांसमोर एक मोठी घोषणा करतो की आता माझं कोचिंग सेंटर माझा मुलगा शांतनू सांभाळेल. हे ऐकून शांतनूला धक्काच बसतो आणि तो सगळ्यांसमोर नकार देतो. सांगतो की त्याला मोठ्या कंपनीकडून ऑफर लेटर मिळालं आहे आणि तो ती कंपनी जॉईन करणार आहे. हे ऐकून केडीचं मन दुःखाने भरतं आणि इथेच एपिसोड 4 संपतो. एपिसोड 5ची सुरुवात होते. शंकी साऊथ दिल्लीमध्ये स्वतःसाठी भाड्याचं रूम शोधतो. त्याचा ब्रोकर त्याला चांगली रूम मिळवून देतो. पण शंकी एक गोष्ट लपवतो की तो जमना पारचा आहे. नाहीतर त्याला कुठेही रूम मिळणार नव्हता. एक फ्लॅशबॅक दाखवलं जातं, जिथे शंकीने मना केल्यावर केडीने त्याला घरातून बाहेर काढलं होतं. प्रेझेंटमध्ये आज शंकीचा त्या कंपनीतला पहिला दिवस आहे. त्याचा बॉस चेतन त्याचा सर्वांशी परिचय करून देतो. शंकीला पाहून सर्वजण असे रिॲक्शन देतात की जणू काही तो वेगळ्या दुनियेतून आला आहे आणि त्याच्या कपड्यांवरूनही त्याचा मजाक करतात. दरम्यान शंकीच्या घरी आज रानाकडून मिठाई येते. आज केडीला कळतं की फायनल इयरमध्ये शंकीने रानाकडे कोचिंग घेतली होती, ज्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं. यानंतर सीन पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जातो, जिथे केडी शंकीला घरातून काढत आहे. त्यावेळी शंकी त्याच्या वडिलांना सांगतो की हा एक छोटासा कोचिंग सेंटर मी कितपत चालवणार? मला पुढे जायचं आहे. मला जमना पार सोडायचं आहे. अगदी त्याने आपल्या वडिलांचीही बेइज्जती केली. नंतर प्रेझेंट टाईममध्ये शंकी आपल्या सहकर्मी निशला सांगतो की की त्याने क्लायंटची क्वेरी रेज केली आहे. पण निश अजूनपर्यंत प्रतिसाद देत नाही, ज्यामुळे शंकीला वाईट वाटतं. आपण पाहतो की शंकी जसा-तसा आपला खर्च चालवत होता. कारण सॅलरी येण्यास अजून वेळ होता आणि ऑफिसमध्ये त्याचे कोणतेही मित्र बनले नव्हते. कारण तिथे बहुतेक लोक हाय क्लासचे होते. एक दिवस शंकी आपल्या 2 जमुनापारच्या मित्रांसोबत असतो. तो त्यांच्यासमोर आपल्या ऑफिसबद्दल मोठमोठ्या बडाया मारतो, की तिथे माझ्या अनेक मैत्रिणी झाल्या आहे आणि आता पैशांची काही तंगी नाही. हे ऐकून मित्र खूप खुश होतात. मित्र म्हणतो, "एकदा तुझ्या पप्पाशी बोलून बघ, कारण राणाने तुझा फोटो त्यांच्या कोचिंग सेंटरच्या होल्डिंगवर लावला आहे, ज्यामुळे तुझे पप्पा खुश नसतीलच." परंतु शंकी म्हणतो, "मला काही फार फरक पडत नाही. मी काही महिन्यांसाठी राणाचे ऑनलाईन लेक्चर्स घेतले होते." यानंतर सीन पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जातो. शंकीच्या कुटुंबासोबत वाद सुरू होता. पारस मध्ये येतो, पण शंकी त्याचीही बेइज्जती करतो. हे पाहून शंकीची आई त्याला मारून घरातून काढते. प्रेझेंटमध्ये केडी मुलांना शिकवत असताना अचानक त्यांना चक्कर येते आणि त्याचा असिस्टंट त्यांना सांभाळतो. केडी सांगतो, "मी रात्री झोपू शकलो नाही, त्यामुळे मला चक्कर आली असेल." असिस्टंट म्हणतो, "तुम्हाला जर वाटत असेल तर आपण त्या रानावर कारवाई करू शकतो." त्याने आपल्या शंकीचा फोटो त्याच्या कोचिंगमध्ये कसा काय वापरला? यावर केडी म्हणतो, "मला काही समजत नाही आहे. तुला जसं योग्य वाटेल तू तसं कर." यानंतर असिस्टंट लगेचच शंकीच्या मित्राला कॉल करतो, ज्याने रानाचं ऑनलाईन लेक्चर लीक करण्याची योजना केली होती. यावरून आपण समजू शकतो की नक्कीच हे दोघं मिळून रानाला धडा शिकवणार आहे. आज शंकी आपल्या कंपनीच्या वतीने कॅफे ऑडिट करायला येतो. तिथे तो वेटरला कॉफीचा ऑर्डर देतो आणि जेव्हा ती कॉफी घेऊन येते, तेव्हा शंकीला लक्षात येतं की हीच कॅफेची मालक आहे, जिचं नाव सारा आहे. हे पाहून तो थक्क होतो. शंकी साराला टॅक्सचं काम करून देतो आणि निघायला लागतो. सारा म्हणते, "तुम्हाला बिल पण भरावं लागेल." हे ऐकून शंकी घाबरतो.
कारण त्याच्या खात्यात इतके पैसे नव्हते की तो बिल भरू शकेल आणि सॅलरी येण्यास किती वेळ लागेल हे अजून माहिती नव्हतं. शंकी देवाचं नाव घेतो आणि ऑनलाईन पेमेंट ट्राय करतो आणि लगेचच पेमेंट यशस्वी होतं. त्याच वेळी सॅलरीचा मेसेज येतो. म्हणजे शंकी आज बेइज्जती होण्यापासून वाचला होता. यानंतर शंकी आपल्या मित्रांसाठी स्कॉच खरेदी करतो. ती देण्यासाठी जात असताना त्याला रानाची मुलगी भेटते. राणीची मुलगी सांगते की कुणीतरी आमचं लेक्चर लीक केलं आहे आणि आमचं त्याच्यामुळे लाखोंचं नुकसान झालं आहे. आणि सारा शंकीला सांगते की वडिलांचा सगळा डाऊट केडी अंकलवर आहे. तरीही मी कसे करून त्यांना लीगल ॲक्शन घेण्यापासून थांबवलं आहे. हे ऐकून शंकी आपल्या मित्राकडे जातो आणि आणि स्कॉच देत विचारतो, "हे लेक्चर कोणी लीक केलं असेल? तुम्हाला काय वाटतं?" त्याच्या मित्राचं रिॲक्शन बघून तो समजतो, की हे काम त्याच्या मित्राचंच आहे. यानंतर शंकी खूप रागावतो. तो मित्राची खूप बेइज्जती करतो आणि म्हणतो, "तू जमुनापारच्या सवयी कधीही सोडू नकोस आणि तुझ्यासारखा मित्र मला नको." त्यावर मित्र त्याची स्कॉच परत करून त्याला तिकडून पाठवून देतो. यानंतर शंकी रात्री आपल्या ब्रोकरसह बसून स्कॉच पितो आणि अखेरीस तो रेंट ॲग्रीमेंटवर साईन करतो आणि रेंट भरतो. मग तो म्हणतो, "आजपासून मी जमनापारचा नव्हे तर साऊथ दिल्लीचा आहे." आणि यावरच एपिसोड 5 संपतो. एपिसोड 6ची सुरुवात होते, जिथे सँकी आपल्या आसपासच्या पार्कमध्ये फिरायला जातो. तिथे त्याच्यावर एक कुत्रा भुंकतो आणि त्याच्या मागे धावत येतो. त्याच्यापासून वाचण्यासाठी शंकी धावतो आणि ब्रोकरच्या स्कूटीवर बसून निघतो. ब्रोकर म्हणतो, "तू साऊथ दिल्लीमध्ये राहत असल्याने आता तुला इथल्या लोकांप्रमाणेच आपला हुलिया ठेवावा लागेल. कारण त्या कुत्र्याला वाटलं की तू बाहेरचा आहेस, म्हणूनच तो तुझ्यावर भुंकत होता." आणि शंकीलाही हे पटतं. यानंतर केडीला कळतं की हा व्हिडिओ त्याच्या असिस्टंटने लीक केला होता. त्यामुळे तो त्याला नोकरीवरून काढून टाकतो. शंकी ठरवतो की आता तो इथल्या लोकांप्रमाणे स्वतःला बदलवेल. त्यामुळे तो आपला संपूर्ण हुलिया बदलवतो. ऑफिसमध्ये येताच सगळे लोक त्याला पाहून थक्क होतात. पण लोकांच्या गोष्टी ऐकून शंकीला समजतं की आता त्याला आपल्या भाषेवर सुद्धा काम करावं लागणार आहे. त्यामुळे तो स्लँग्स वगैरे शिकू लागतो, जेणेकरून तो कूल दिसेल. यानंतर आज शंकीची आई शंकीसाठी पनीरची भाजी बनवते आणि ती कुरिअरद्वारे शंकीच्या घरी पाठवते. शंकी आपल्या रूममध्ये डेटिंग ॲप वापरत असताना त्याला ओनरचा आवाज ऐकू येतो, जी कुरिअरवाल्याशी भांडत होती. खाली येताच शंकीला समजतं की ही आईने पाठवलेली पनीरची भाजी आहे. पनीरचं नाव ऐकून ओनर म्हणते, "आम्ही वेगन आहोत. दुधाचे पदार्थ आमच्या घरात येऊ नयेत." हे ऐकून शंकी म्हणतो की ही ऑर्डर कोणा दुसऱ्यासाठीच असेल, कारण माझी आई इथे राहत नाही. यानंतर शंकीला त्याची आई फोन करते. पण शंकी रागाने म्हणतो, "माझ्यासाठी काहीही पाठवू नकोस. मी इथे स्वतः बनवून खाईन." यानंतर आपण शंकीला त्याच्या पहिल्या डेटवर पाहतो, जी त्याला डेटिंग ॲपवर मिळाली होती. पण शंकीची डेट नीट जात नाही, कारण तो ओव्हर रिॲक्ट करत होता. मग तो 2-3 मुलींबरोबर डेटवर जातो, पण कुणासोबतच काही जमत नाही, कारण तो त्यांच्यासमोर मोठमोठ्या बड्या मारत होता. यानंतर शंकी आज साराच्या कॅफेमध्ये टॅक्सचं काम करायला येतो. तिथे त्या दोघांमध्ये खूप चर्चा होते. सारा पाहते की कॅफेमध्ये एक लेडी भांडत आहे आणि ती तिला फक्त 2 मिनिटात शांत करते. हे पाहून शंकी थक्क होतो की सारा इतकी साधी नाही. शंकी साराची प्रशंसा करतो, तर सारा म्हणते, "हे साऊथ दिल्लीचे लोक स्वतःला काय समजतात, काही कळतच नाही." आणि यामुळे आपल्याला समजतं की सारा देखील इथली नाही. ती साऊथ दिल्लीची नाही. हे पाहून शंकीला चांगलं वाटतं. दुसऱ्या दिवशी शंकी आपल्या नोकरीवर असतो. कंपनीमध्ये एक मोठा क्लायंट मिळाल्यामुळे पार्टी सुरू असते. चेतन शंकीची तारीफ करतात. "आपले क्लायंट तुझ्यावर खूप जास्त खुश आहेत आणि तू अलीकडे सबमिट केलेली रिपोर्ट देखील चांगली आहे." तसंच चेतन शंकीला काही नवीन क्लायंट देण्याची गोष्ट करतो. चेतन गेल्यावर निश येते आणि शंकीला म्हणते, "तू का माझ्या क्लायंटची रिपोर्ट सबमिट केली?" शंकी म्हणतो, "मी तुला करेक्शनसाठी सांगितलं होतं, पण तू मला इग्नोर केलंस आणि हे काम मला स्वतःलाच करावं लागलं." यानंतर निश त्याला चांगलीच सुनावते. आज शंकी देखील चूप बसत नाही. तो निशची सगळ्यांसमोर बेइज्जती करतो, कारण त्याला सगळ्यांच्या वर्तनामुळे खूप जास्त त्रास होत होता. यानंतर चेतन हे प्रकरण हाताळतो आणि सगळे मिळून पार्टी करतात. पार्टीमध्ये आज शंकी एका त्याच्या कलीगकडे आकर्षित होतो, ज्यामुळे ते दोघंजण इंटिमेट होतात. दुसऱ्या दिवशी शंकी पार्कमध्ये जातो. तिथे तोच कुत्रा शंकीजवळ येतो, जो आधी त्याच्यावर भुंकत होता. हे पाहून आता सिद्ध होतं की शंकी आता साऊथ दिल्लीचा बनला आहे आणि यावरच एपिसोड 6 संपतो. एपिसोड 7ची सुरुवात होते, जिथे चेतन अनेक क्लायंटसह शंकीला कामावर घेऊन येतो. शंकी आपलं काम मनापासून करतो. शंकी निशच्या ग्रुपचा भागही बनला होता, ज्यामुळे तो खूप खुश होता. तथापि ज्या मुलीसोबत तो इंटिमेट झाला होता, ती त्याला फक्त आपला एक मित्र सांगते. शंकीला हे ऐकून वाईट वाटतं, कारण त्याला वाटलं होतं की ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. दुसऱ्या दिवशी चेतन शंकीला त्याच्या कॅबिनमध्ये बोलावतो आणि ऑफर देतो. "आजपासून तू आमच्या कंपनीत 2%चा पार्टनर राहशील, कारण सगळे क्लायंट्स तुझ्यावर खूप जास्त खुश आहेत. जर तुला ऑफर मान्य असेल, तर या कागदपत्रांवर सही कर." शंकी म्हणतो, "मी विचार करून सांगतो." यानंतर शंकी घरी येतो
आणि पाहतो की पारस आणि शैलजा त्याला भेटायला आले आहेत. पारस म्हणतो 2 दिवसात अष्टमी आहे आणि मम्मीचा व्रत आहे. त्यामुळे व्रत मुलाच्याच हातून सोडवतात. म्हणून तू नक्की ये. पण शैलजा शंकीशी काहीही बोलत नाही. कारण ती अजूनही आपल्या भावावर रागवलेली होती. अखेर हे सगळं सांगून ते दोघंजण तिकडून निघतात आणि शंकीही त्यांना ॲटिट्यूड दाखवत असतो. नंतर शंकी जेव्हा आपल्या कंपनीच्या क्लायंटच्या ऑडिटवर जातो, तेव्हा त्याला सांगितलं जातं की तुम्हाला 24 कोटींचा कर भरायचा आहे. तिथे रजत थापर येतो आणि शंकीला कळतं की ही त्याचीच कंपनी आहे. रजत म्हणतो, "आम्ही कर भरणार नाही. तू काहीतरी मार्ग शोध पैसे वाचवण्याचा." शंकीला रजतचा आदर असल्यामुळे तो त्याचं म्हणणं मान्य करतो. नंतर शंकी जेव्हा घरी जात होता, त्याला साराचा मेसेज येतो, जी त्याला जी-एस-टी ऑफिसमध्ये सोबत जायला सांगते. त्यानंतर ते दोघं जी-एस-टीचं काम करतात. यावरून दिसतं की शंकीला सारा आवडायला लागली आहे. यानंतर दोघे दररोज भेटायला लागतात आणि शंकीला सारासोबत राहणं खूप जास्त आवडतं. जेव्हा सारा घरी जात होती, तेव्हा शंकी म्हणतो, "तू इथे राहूनही इथली नाहीस." सारा म्हणते, "हो, जे मला वाटतं तेच मी करते आणि तूही तसंच जगायला हवं." ही गोष्ट शंकीला पटते आणि तो घरी जाऊन आपल्या आईशी फोनवर गप्पा मारू लागतो आणि फोनवर मेडचं बोलणं आईशीही करून देतो, जेणेकरून ती तिला सांगू शकेल की भाज्या कशा बनवायच्या आणि तो घर बसल्या आईच्या हातच्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकेल. दुसऱ्या दिवशी शंकी चेतनकडे जातो आणि ऑफर नाकारतो. म्हणतो, "मला कुणाचंच पार्टनर बनायचं नाही. माझी तर ही सुरुवात झाली आहे आणि मला अजून इथून ग्रो व्हायचं आहे." यावर चेतन काहीच म्हणत नाही. यानंतर सारा शंकीला डान्स शिकायला आमंत्रित करते, ज्यामुळे शंकी खूप खुश होतो. पण जेव्हा तो डान्स अकॅडमीला पोहोचतो, तेव्हा पाहतो की सारा एका मुलासोबत क्लोज डान्स करत आहे. शंकी आधी त्या मुलाला ढकलतो आणि नंतर साराला सुनावतो, "तू मला फसवत आहेस." सारा म्हणते, "तू फक्त माझा मित्र आहेस. फसवणुकीची गोष्ट कुठून आली?" या बदतमीजीसाठी सारा आपली मैत्री त्याच्यासोबत तोडून तिकडून निघून जाते. शंकी उदास होऊन घरी जातो आणि त्याला आठवतं, "मी तर पार्टनर होण्यासही नकार दिला आहे." म्हणून तो लगेचच चेतनकडे जातो आणि म्हणतो, "मला आता तुमचा पार्टनर बनायचा आहे." पण चेतन आता त्याला ही ऑफर देत नाही. शंकी म्हणतो, "तुम्ही जे काम सांगाल ते मी करायला तयार आहे. फक्त मला एक संधी द्या." चेतन सांगतो की आमच्या क्लायंटला एक आय-टी ऑफिसर इंटरोगेट करत आहे. त्याला जाऊन सांभाळ. मग मी ऑफरबद्दल विचार करेन. याच वेळी शंकीला फोन येतो की आज अष्टमी आहे आणि शंकीला घरी जायचं आहे. पण चेतनच्या आदेशानुसार शंकी क्लायंटची केस हाताळायला जातो आणि तो शैलजाचा कॉल उचलत नाही. घरी शंकीच्या आईने अजूनही काही खाल्लेलं नसतं, कारण तिचा मुलगा येऊन तिचं व्रत उघडेल याची ती वाट पाहत असते. किडी म्हणतो, "तू जाऊन जेवायला सुरुवात कर." यानंतर शंकी चेतनच्या क्लायंटकडे जातो, जो रजत होता. तो आय-टी ऑफिसरला रजतची फाईल दाखवतो आणि म्हणतो, "यात सगळं स्पष्ट आहे. माझ्या क्लायंटने काहीही केलेलं नाही." आय-टी ऑफिसर म्हणतो, "इतक्या कमी वयात एवढं कसं काय शिकला?" आणि तो शांतपणे तिकडून निघून जातो. दुसरीकडे शंकीची आई शंकी न आल्यामुळे शैलजाच्या हातून आपला व्रत उघडते. शंकी आणि रजत यांची मैत्री होते, कारण शंकीने टॅक्स चोरीच्या प्रकरणातून रजतला वाचवलं होतं आणि यावरच एपिसोड 7 संपतो. मग जेव्हा शंकी रजतला भेटतो, तो म्हणतो, "मी तुम्हाला माझा मेंटर निवडला आहे." रजत म्हणतो, "मी चेतनशी बोललो आहे आणि आता तुला 2% नाही तर 5%चा पार्टनर बनवत आहे. आता तू माझ्या अकाउंट्स वैयक्तिकरित्या हाताळशील." हे ऐकून शंकी खूप खुश होतो आणि तो पेपर्सवर साईन करतो. तेव्हा शंकीला त्याच्या जिजूचा फोन येतो, की आई खाली पडली आहे आणि हात फ्रॅक्चर झाला आहे. म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं आहे. इथे आपण शंकीच्या आईला हॉस्पिटलमध्ये पाहतो आणि केडीला डॉक्टर सांगतात, की आपल्याला तिच्या हाताची सर्जरी करावी लागेल, अन्यथा गोष्ट बिकट होऊ शकते. हे ऐकून केडी आणि पारस पैशांची व्यवस्था करण्यासाठी निघतात. थोड्या वेळानंतर शंकी आईला पाहायला पोहोचतो, पण त्याला वाईट वाटतं, की ती जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट आहे. त्यामुळे तो तिला स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करतो, जेणेकरून तिचे उपचार व्यवस्थित होऊ शकतील. पण जेव्हा तो कार्डने पेमेंट करतो, तेव्हा कळतं की बॅलन्स नाही. तो अनेक कलिग्सशी बोलतो, पण कोणीही त्याला आर्थिक मदत करायला तयार होत नाही. तेव्हा शंकीला रजत आठवतो आणि तो त्याला फोन करतो. नंतर जेव्हा पारस आणि किडी पैशांसाठी येतात, तेव्हा कळतं की संपूर्ण रक्कम जमा झाली आहे, जी शंकीने केली होती. यानंतर आपण पाहतो की शंकी रजतला धन्यवाद देतो आणि रजत म्हणतो, "काही हरकत नाही. तुझी मदत मी केली आणि माझी मदत तू केलीस." तेव्हा केडी येतो आणि रागवतो, "हे सगळं करण्यासाठी तुला कोणी सांगितलं? मी माझ्या पैशाने तिचे उपचार करेन." पण पारस समजावतो, ही त्याचीसुद्धा आई आहे ना. यानंतर डॉक्टर येतात आणि त्याचे उपचार सुरू करतात. यानंतर बाप आणि मुलगा एकत्र बसतात आणि जेवण करताना बोलतात. केडी सांगतो, की आज कोचिंगवाल्यांनी मला 50-50 पार्टनरशिपची ऑफर दिली आहे, ज्यात फक्त ते माझं नाव यूज करतील आणि नफा दोघांचा असेल. पण मी ती ऑफर नाकारली. यावर शंकी सांगतो, माझ्या सरने मला कंपनीत 5%चा पार्टनर बनवला आहे. हे ऐकून केडी चकित होतो. फक्त 2 महिने झाले आणि तुला 5%चा पार्टनरसुद्धा बनवलं. यात काहीतरी गडबड असू शकते. पण शंकी भडकतो, "मी जे काही केलं ते माझ्या टॅलेंटमुळे केलं. यात काहीही गडबड नाही."
त्यानंतर डॉक्टर येतात आणि सांगतात की शिंकीच्या आईची सर्जरी पूर्ण झाली आहे आणि तिला आता आरामाची गरज आहे. हे ऐकून सगळे खूप खुश होतात आणि शिंकी म्हणतो, "मी उद्या सकाळी येईन." आणि तो आपल्या रूमकडे निघतो. जेव्हा तो घरी पोहोचतो, तेव्हा तो पाहतो की त्याचं सगळं सामान बाहेर पडलं आहे. ओनर येते आणि म्हणते, "आम्हाला कळलं की तू कुठून आला आहेस आणि त्यामुळे तुला आता आम्ही ठेवू शकत नाहीस." शिंकीला वाटतं की मेडने ओनरला सांगितलं असेल की तो जमुना पारचा आहे. यानंतर शिंकी आपलं सगळं सामान घेऊन ऑफिसला जातो, कारण रात्री कुठेही रूम मिळणार नाही. तिथे जाऊन तो रजतच्या कंपनीची फाईल पाहतो आणि टॅक्स कसा वाचवायचा ते बघतो. काम निपटल्यावर शिंकी आईला पाहायला जातो आणि आणि त्याला ती मेड भेटते. तो तिला सुनावतो, "तू ही जमुनापारची आहेस. मग माझं सत्य मॅडमला का सांगितलं?" ती म्हणते, "मी काहीही सांगितलं नाही. जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला कळलं होतं की तू कुठचा आहेस. मी चूप होते, कारण तू चांगला आहेस. पण मी हे सत्य ओनरला सांगितलं नाही. ब्रोकरने सांगितलं, ज्याने जास्त कमिशनसाठी दुसऱ्या कोणाला रूम दिला आणि मला पण नोकरीवरून काढलं." हे ऐकून शंकी चकित होतो. नंतर रात्री शंकी रजतकडे जातो. तो कंपनीची फंडिंग सोर्स विचारतो आणि म्हणतो, "मी त्यावर साईन त्याच वेळी करेन." पण रजत गोष्टी घुमवायला लागतो आणि म्हणतो, "मी तुला इतकी मदत केली आहे. मग आता तुला फक्त एक साईन करायची आहे. बाकी काहीही होणार नाही." यानंतर आपण केडीला हॉस्पिटलमध्ये शंकीच्या आईसोबत पाहतो, जो सांगतो कोचिंगवाल्यांचा त्याला वारंवार ऑफर येत आहे आणि तो विचार करत आहे की साईन करावं की नाही. तिथं आपण शंकीला देखील पाहतो, जो रजतची मदत करण्यासाठी बॅलन्स शीटवर साईन करण्यास तयार आहे. आणि यावरच एपिसोड 8 इथेच संपतो. एपिसोड 9च्या सुरुवातीला शंकी आपल्या ऑफिसमध्ये झोपलेला असतो. तेव्हाच आय-टी ऑफिसर येतात आणि त्याला अरेस्ट करून नेतात. ही बातमी सर्वत्र पसरते की जमुना पारचा मुलगा आय-टीच्या ताब्यात आहे. इकडे आज केडी बाकी शिक्षकांसोबत मीटिंगमध्ये असतो आणि तो सांगतो की आज त्याची पत्नी डिस्चार्ज झाली आहे. त्याचवेळी सर्वांच्या फोनवर शंकीची बातमी येते आणि केडीला धक्का बसतो. इकडे ऑफिसर शंकीला सवाल जवाब करतात. शंकी म्हणतो, "मी रजतच्या कोणत्याही बॅलन्स शीटवर साईन केलेली नाही. तुम्हाला हवं तर चेतन सरांकडून विचारू शकता." यानंतर ऑफिसर चेतनला विचारतात. चेतन म्हणतो, "तो आमचा पार्टनर आहे. त्यामुळे त्याचे सारे निर्णय त्याच्या मर्जीने होतात. यात आमचा काहीही रोल नाही." यानंतर शंकीच्या कलिग्सनाही विचारलं जातं, पण तेही शंकीला सपोर्ट करण्यास नकार देतात. "आम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही." शंकी म्हणतो, "रजतशी थेट बोला, तो सत्य सांगेल." ऑफिसर म्हणतो, "तो तर काल रात्रीच देश सोडून पळून गेला आहे." हे ऐकून शंकीला धक्का बसतो. ऑफिसर बाहेर येतात तेव्हा केडी येतो आणि म्हणतो, "माझ्या मुलाने काहीही चुकीचं केलेलं नाही. त्याला फसवलं जात आहे." ऑफिसर म्हणतो, "हो, मला माहिती आहे. पण जर शंकीने मोठ्या लोकांना पकडण्यात आमची मदत केली नाही, तर मी काहीच हेल्प करू शकणार नाही." इकडे राणा आणि त्याची मुलगी कुठेतरी जात असताना राणा तिला सांगतो की केडीने त्या कोचिंगवाल्यासोबत हातमिळवणी केली आहे, ज्यामुळे आपल्या कोचिंग व्यवसायावर परिणाम होईल. त्याची मुलगी म्हणते, "नाही, असं होऊ शकत नाही. जर केडी अंकलने एग्रीमेंटवर साईन केलं असतं, तर त्या कोचिंगवाल्यांनी आतापर्यंत सोशल मीडियावर पोस्ट केलं असतं. पण अशी काहीही पोस्ट आलेली नाही." ती पुढे म्हणते, "आपल्याला आता सर्व दुश्मनी विसरून एकत्र येऊन जमुना पारच्या सीएसाठी आवाज उठवायला हवा. नाहीतर पुढे आपल्या एरियातील मुलांना त्रास होईल." त्यानंतर जेव्हा केडी घरात उदास बसला असतो, तो काय करायचं याचा विचार करत असतो. तेव्हा राणा येतो आणि दाखवतो की संपूर्ण एरिया त्याच्यासोबत आहे. म्हणून हे लोक सकाळी सीए काउन्सिलकडे जातात, पण पोलीस त्यांना आत जाण्याची परवानगी देत नाही. सर्व लोक न्यूजमध्ये म्हणतात की सीए काउन्सिलने आपला सपोर्ट द्यावा, कारण शंकीसोबत फसवणूक झाली आहे. इकडे ऑफिसर आज शंकीला सर्व सुरुवातीपासून विचारतात की रजत थापर त्याचा क्लायंट कसा बनला आणि शंकी सगळं सत्य सांगतो. ऑफिसर विचारतो, "तू साईन करण्याच्या बदल्यात त्याच्याकडून काय काय घेतलं?" शंकी म्हणतो, "काहीही नाही." ऑफिसर दाखवतो की शंकीच्या आईच्या उपचाराचं बिल आणि बाकी सर्व काही रजत थापडने भरला आहे. शंकी म्हणतो, "मला वाटलं की तो माझी मदत करत आहे." ऑफिसर म्हणतो, "चेतन आणि रजत दोघांनी मिळून तुझ्यासोबत खेळ खेळला आहे, जेणेकरून तू तुरुंगात जावास आणि ते आरामात टॅक्स वाचून ऐश करू शकते. म्हणूनच त्यांनी तुला पार्टनर बनवलं." हे सांगून ऑफिसर तिकडून निघून जातात. इकडे काउन्सिल हेड पाठक, राणा आणि केडीशी बोलतात आणि म्हणतात, "मी तुमच्या या प्रकरणात मदत करू शकत नाही. यामुळे माझी प्रतिमा खराब होईल." आणि ते दोघे शांतपणे परत येतात. यानंतर जेव्हा ते सर्वजण बसले होते, तेव्हा राणाची मुलगी केडीला एक फाईल देते, ज्यात 25 मुलांसह चेतनच्या कंपनीने असाच फ्रॉड केला होता आणि त्यांचं करिअर बरबाद केलं होतं. यावर राणाची मुलगी म्हणते, "आपण त्या लोकांशी बोलून पाहू. कदाचित ते सत्य सांगतील आणि सोबतच आपल्याला शंकेसाठी काही पुरावा मिळेल, ज्यावरून हे सिद्ध होईल की तो निर्दोष आहे." यानंतर हे लोक त्या मुलांशी बोलतात, ज्यामधील 2-3 मुलं सत्य उघड करण्यास तयार होतात. न्यूजमध्ये सर्वत्र लोक चेतनच्या कंपनीला फसवणूक करणारे म्हणायला लागले. त्यानंतर एक मुलगा चेतन विरुद्ध व्हिडिओ बनवतो आणि केडीला पाठवतो. केडीचा असिस्टंट आणि शंकीचा मित्र मिळून तो व्हिडिओ व्हायरल करतात. यामुळे सर्व लोक सोशल मीडियावर चेतन विरुद्ध आवाज उठू लागतात. त्यानंतर केडी ऑफिसरकडे जातो आणि म्हणतो, "आता सत्य सर्वांसमोर आहे, त्यामुळे माझ्या मुलाला सोडा." तो अजून सांगतो, शंकीने साईन केलेले नसतील. नक्कीच त्याच्या साईनची कॉपी वापरली गेली असेल. यानंतर शंकीला बोलावलं जातं आणि त्याच्यासमोर चेतनच्या कंपनीचे अग्रीमेंट दाखवलं जातं.
जे स्पष्ट लिहिलेलं असतं की माझे पार्टनर माझा साईन पुढे वापरू शकतात. हे पाहून आता शंकी वाचणार नाही असं वाटतं. यानंतर जेव्हा शंकी एकटा बसलेला असतो तेव्हा तो चेतन आणि रजतच्या कंपनीची ऑफिसरकडून फाईल मागवतो आणि ऑफिसर ती त्याला देतो. संपूर्ण रात्र मेहनत करून शंकीला काहीतरी कळतं. जेव्हा शंकीला जेलमध्ये नेलं जात असतं तेव्हा तो ऑफिसरला सांगतो, मी सर्व फाईल्स पुन्हा तपासल्या आणि त्यात $1.5 मिलियन फसवणूक आहे, ज्याचं टोटल कलेक्शन रजत थापरच्या कंपनीच्या फंडिंग इतकं आहे. म्हणजे चेतन विरुद्ध पुरावा मिळाला आहे की तो सर्व पैसे रजतच्या कंपनीत फिरून टॅक्स वाचवत होता. यानंतर IT ऑफिसर थेट चेतनला अटक करतात आणि आणि शंकेची निर्दोष मुक्तता होते आणि यावरच एपिसोड 9 संपतो. एपिसोड 10 सुरू होताना आपल्याला 2 आठवड्यानंतरचा सीन दाखवला जातो, जिथे शंकीच्या वकिलाने CA काउन्सिलमध्ये अर्ज केला होता की शंकीच्या केसमध्ये इन्कम टॅक्सनेही ग्रीन सिग्नल दिला आहे, म्हणून शंकीवरचा बॅन काढावा, अन्यथा त्याचं करिअर नष्ट होईल. काउन्सिल 2 आठवड्यानंतर निर्णय सांगण्यासाठी बोलवते. यानंतर आज शंकीच्या घरी सारा भेटायला येते. शंकीची आई सांगते की तो जास्तीत जास्त वेळ आपल्या खोलीतच राहतो, म्हणून सारा त्याला भेटायला आली होती. सारा आणि शंकी खूप बोलतात आणि सारा म्हणते, तू इतका उदास का आहेस? तुझ्यासोबत तुझं संपूर्ण कुटुंब आहे आणि ती आपल्याबद्दल सांगते. माझे मम्मी पप्पा दोघंही IITian आहे आणि मी कॅफे चालवते. त्यामुळे माझ्या घरच्यांनी कधीही मला सपोर्ट केला नाही. हे ऐकून शंकीला समजतं की त्याचं संपूर्ण कुटुंब नेहमीच त्याच्यासोबत होतं. मग तो हळूहळू बाहेर पडायला लागतो आणि सर्व मित्र व घरच्यांकडून माफी मागतो की जे काही त्याने केलं ते चुकीचं केलं. यानंतर सर्वजण त्याला माफ करतात. यानंतर काउन्सिलच्या निर्णयाचा दिवस येतो, जिथे आज IT ऑफिसरलाही बोलवलं असतं. ते शंकीला क्लीन चिट देतात की त्याच्याकडून फसवणूक झाली नाही आणि काउन्सिलही निर्णय देतात की शंकी 1 वर्ष CA प्रॅक्टिस करू शकणार नाही आणि नंतर हा बॅन काढला जाईल. रात्री शंकी आपल्या पित्यासोबत बसून दारू पितो आणि दोघे बिनधास्त गप्पा मारतात, जेणेकरून सर्व गैरसमज दूर होईल. यानंतर केडी म्हणतो, तुला जे काही करायचं असेल ते तू कर. मी तुला कोचिंग सेंटरमध्ये सामील होण्यास भाग पाडणार नाही. दुसऱ्या दिवशी केडी सर्व कोचिंगवाल्यांसोबत मीटिंग करतो. केडी सर्व कोचिंगवाल्यांशी मीटिंग करतो आणि आणि ऑनलाईन कोचिंगवाल्यांना हटवण्याचा प्लॅन बनवतो. त्याचबरोबर तो रानाला आपल्या युनियनचं प्रेसिडेंट बनण्यास सांगतो, ज्यामुळे राणा शॉक होतो. यानंतर आपण शंकीला पाहतो, जो पुन्हा लोहियासोबत जुळतो आणि आता तो फक्त 1 वर्षासाठी ऑडिटचे काम सांभाळेल. आणि यासोबतच ही वेब सिरीज इथेच संपते. आणि मंडळी, या थरारक प्रवासाचा इथे शेवट होतो. शंकेचा संघर्ष आणि यशाची ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.